सर्व माझ्या श्रीवर्धन परिसरातील जमलेल्या पर्यटन क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर बंधू भगिनींना मार्गदर्शन करतो. मित्रांनो, जनसामान्य यात्रेच्या निमित्तानं आज मी श्रीवर्धनच्या परिसरामध्ये आलेलो होतो. त्याला जोडून एक पर्यटन व्यावसायिक यांच्या संवेद चर्चासत्र आयोजित केले आणि त्याच्यात काही सूचना, काही तुमच्या मागण्या त्या तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. काही ज्या इथल्या स्थानिक लेवलला आहेत किंवा जिल्ह्याच्या लेवलला आहेत त्याच्यामध्ये आधी स्वतः झाले आणि त्या दूर करेल, परंतु जे राज्याच्या स्तरावर आहेत त्याच्यामध्ये राज्याचा प्रतिनिधी म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी लक्ष देईल. राज्याला पर्यटन धोरण 2024 आम्ही आणलं आहे. राज्यातल्या पर्यटन क्षेत्राला गती देण्याच्या करता महाराष्ट्राचं हे नवीन पर्यटन धोरण तयार करण्यात आलं आणि या धोरणाचा उद्देश राज्यातल्या पर्यटन क्षेत्राला शाश्वत चालना मिळावी अशा प्रकारचा आहे. त्याच्यामध्ये साधारण तुमचं 18 जुलै 2024ला आपण त्याच्या संदर्भातला GR हा काढलेला आहे. त्याच्या प्रती पण मी तुम्हाला देतो. राज्यात अंदाजे 1 लाख कोटीची गुंतवणूक आम्ही पर्यटन धोरण 2024 आणत असताना आम्ही डोळ्यासमोर चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळा परिसर झाला आणि त्याच्यात 1 लाख कोटीची गुंतवणूक, 18 लाख रोजगार निर्मिती करण्यावर आमचा भर आहे. 10 वर्षात पर्यटन स्थळासह पायाभूत सुविधा विकसित करून पर्यटकांचा ओघ दुपटीने कसा वाढेल. आताच आधी मला सांगत होती की मागे तटकरे साहेब इथं आमदार असताना त्यांनी तुमचा इथला समुद्र किनारा सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न केला. चक्रीवादळामध्ये तिथं तडाखा बसला. त्याच्यानंतर पुन्हा आधी आमदार झाल्या त्यांनी त्याच्यात लक्ष दिलं. आता ते चांगलं झाल्यानंतर तिथं पर्यटकांची संख्या वाढली आणि जवळपास तुमच्या नगरपालिकेचा टॅक्स म्हणजे ते उत्पन्न 10 पटीत वाढलं. सांगायचं तात्पर्य, पर्यटनाला ज्यावेळेस एखादी व्यक्ती, फॅमिली, मित्रपरिवार बाहेर पडतो, तो पर्यटनाच्या निमित्तानं जात असताना तिथं काय बघतो? स्वच्छता आहे का, सुरक्षित आहे का, टापटीपणा आहे का, त्याच्यामध्ये कुठं आपल्याला फसवणूक तर होत नाही ना. काही काही ठिकाणी काय केलं जातं, गर्दी झाली की रेट भरमसाठ वाढवले जातात. गर्दी कमी असेल तर कन्सेशन दिलं जातं. आता त्याच्यातनं ऑनलाईन बुकिंग हे तुम्हाला करावंच लागेल. ऑनलाईन बुकिंग असल्याशिवाय आमचा माणूस पुण्यातनं किंवा महाराष्ट्रातनं कुठेही निघाला श्रीवर्धनला तर इथनं ऑनलाईन बुकिंग केल्यावर तो निर्धास्त निघतो आणि तो इथं येऊन राहतो. बुकिंग नसेल केलं तर या हॉटेलमध्ये जा, त्या हॉटेलमध्ये जा, त्या हॉटेलमध्ये जा, इथं नाही कोणी, किंवा तुमच्या इथं आता कृषी पर्यटन ते पण तुम्ही घरामध्ये देखील, आता आपल्या कोकणामध्ये बऱ्यापैकी घरामध्ये देखील 2-3 खोल्याच्या बाजूला काढले जातात आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते भाड्याने देत असता. आता ह्यालाही चांगल्या पद्धतीनं आपल्याला तिथं सुविधा तुम्हाला द्याव्या लागतील. या संदर्भामध्ये ग्रामीण आणि शहरी भागात पर्यटनाद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण व्हावा हे आमच्या शाश्वत पर्यटन धोरणामागचं उद्दिष्ट आहे. राज्यामधील लघु, मध्यम, मोठे, मेगा, अल्ट्रा मेगा प्रकल्पात अ ब गटात आम्ही विभागले. तिथं तुम्हाला काही करायचं असेल, तुम्हाला गरज तुमच्या इथं समुद्र किनारा आहे, प्रचंड मोठा, खाडी आहे. बाकीच्या ठिकाणी पाणी लागतात. उजनीच्या आजूबाजूला पण काही काही रिसॉर्ट वगैरे निघालेले आणि मग पक्षी करण्याच्या करता, पक्षी पाहण्याच्या करता मोठ्या प्रमाणावर पर्यटक तिथे येतात, बोटिंग करण्याच्या करता येतात. त्याच्यामुळं आम्ही ह्यांनाही त्याच्यात इन्व्हॉल्व केलेलं आहे. किंवा तापोळं, कोयनेच्या बॅकवॉटर जे तापोळं आहे तिथं येतात मोठ्या प्रमाणावर. वेडणाचा गर्दी इतकी झाली त्या तलावात की आता बोटिंगला फार मर्यादा आलेल्या आहे. म्हणून आम्ही आता तापोळा त्याच्यात निवडलाय आणि जवळपास तिथं 250-300 कोटी रुपयाचा आम्ही तो प्रोजेक्ट राबवतोय. त्याच्यातनं पाचगणी, महाबळेश्वर त्या सगळ्याच परिसराला एक वेगळी चालना, गती त्या ठिकाणी मिळणार आहे. पर्यटन घटकांना व्याज परतावा, GST मध्ये परतावा, विद्युत शुल्कामध्ये, विविध करामध्ये सवलती आम्ही दिलेल्या आहेत. आता माझा प्रायव्हेट सेक्रेटरी सांगत होता तो GR तुझ्या पण आधी ते PS ला सांगितलं आणि तो उपलब्ध करून ठेवले.
तर त्यांना त्या GRच्या माध्यमातून काय काय बऱ्याचदा आम्ही GR काढतो, परंतु तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तुम्हाला आम्ही काय निर्णय घेतले ते कळत नाही. उद्या तुम्ही चीफ ऑफिसरला दाखवलं का GR या पद्धतीने कर, किंवा कलेक्टरला दाखवलं, प्रांताला दाखवलं, तहसीलदारला दाखवलं, तर तुमचं काम सोयीस्कर त्या ठिकाणी होऊ शकतं. आम्ही हे जे काही परताव्याच्या बद्दल विजेमध्ये पण सवलत दिली मला चांगलं आठवतोय. त्याच्यामध्ये ग्रामीण भागातील पर्यटन उद्योगाला होम स्टे आणि ॲग्रो टुरिझम या स्पर्धा विभागनीय राबवणार. त्याच्या संदर्भामध्ये आता जसं सांगितलं की श्रीवर्धन काय आता श्रीवर्धनला तुम्ही हे करा, ते नाही का असं नाही, 10-15 दिवसाचा फेस्टिवल महोत्सवाच्या निमित्तानं पण बरेच जण येतील. जसं आंब्याच्या ह्याच्यात आंबा महोत्सव आपण करतो, वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी हापूस, पायरी वगैरे वगैरे ते देतो, तसं हा महोत्सव देखील आधी तिथे करू शकेल ते केला तर त्याच्यातून पण एकदा पर्यटकांनी घेऊन पाहिलं की मग पुढच्या वेळेस त्याला बोलवावं लागत नाही. तो 10 ठिकाणी संसारे आम्ही गेलो होतो. श्रीवर्धनला आता फार सुविधा झाल्यात, तिथं अजिबात फसवणूक होत नाही. जे काही सांगितलं तसं अगदी होतं. म्हणजे तुम्ही फसवणूक करता असं त्याचा भाग नाही, पण त्याच्यातला मतीत अर्थ तुम्ही काढून घ्या. त्याच्यामध्ये या आम्ही जे धोरण आणले त्याच्यात राज्याचं देशातील राज्यांमध्ये एक अग्रेसर राज्य त्या श्रेणीमध्ये यावं. जसं आमचं राजस्थान राज्य पर्यटन, जम्मू काश्मीर राज्य पर्यटनाच्या म्हणजे पर्यटनाच्या बाबतीमध्ये फार पुढे गेलेले आहे. तशा प्रकारे आपल्याला आपल्या राज्याला आणायचं आहे. त्याच्यामध्ये पर्यटनाच्या अनुषंगाने व्यापार, उत्पन्न आणि उद्योजकता यांना पण चालना मिळू शकते. पर्यटन क्षेत्रामध्ये नवीन गुंतवणूक आणून राज्याच्या महसुलात देखील वाढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्थानिक लोकसंस्कृतीवर आधारित कार्यक्रम आणि उत्सवाचा पर्यटनाच्या विकासासाठी उपयोग. आता तुमच्या इथं जर आदिवासी वस्त्या असतील, वाड्या असतील, तर त्यांचं एक वेगळंच नृत्य असतं. आम्ही अनेकदा गडचिरोलीला जातो किंवा कुठं जातो तर ते तिथं नृत्य ठेवतात. किंवा तुम्ही राजस्थानला गेला तरी ते राजस्थानचं नृत्य ते संध्याकाळी तिथं दाखवतात. पर्यटकांना ते बरं वाटतं पाहायला, ऐकायला. तशा पद्धतीनं पण तुम्ही इथलं जे लोकल असेल त्या लोकसंस्कृतीला पण जास्तीत जास्त कसं पुरस्कृत करता येईल हे देखील आपण त्या बाबतीमध्ये करू शकतो. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून नवकल्पना, उत्पादकता, स्पर्धात्मकता वाढवणं हे आपण करू शकता. ते त्याच्यात आम्ही घेतलंय. एक खिडकी प्रणालीच्या संस्थात्मकीकरणासह खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी सक्षम वातावरण निर्माण करणं. सिंगल विंडो सिस्टीम आणलेली केंद्र सरकारच्या मैत्री प्रणालीसह संलग्न केले जाणार आहे. पर्यटन घटकांना भांडवली गुंतवणूक प्रोत्साहन, CGST कराचा परतावा हाही आम्ही त्यात घेतलेला आहे. मी वीज सवलत वगैरे तर मगाशी सांगितलंच, परंतु सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना इतर वित्तीय प्रोत्साहन, व्याज आणि अनुदान प्रोत्साहन ते आम्ही त्याच्यात देतोय. महिला उद्योजक, अनुसूचित जाती जमाती, भिन्न सक्षम घटकांना अतिरिक्त प्रोत्साहन देतोय. देश परदेशातील पर्यटन प्रदर्शन, ट्रॅव्हल शो, मार्ट मध्ये सहभागी पर्यटन धारकांना आम्ही प्रोत्साहन देतोय. ग्रामीण पर्यटन मेळावा, वार्षिक मेळावा या आयोजनासाठी देखील प्रति 15 लाख रुपयांपर्यंत आम्ही तरतूद केलेली आहे. मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क सूट, युवा पर्यटनासाठी प्रोत्साहन, पर्यटन पुरस्कार, कौशल्य विकास कार्यक्रमाला प्रोत्साहन, पर्यटन आधारित वित्तीय उद्योगातील संशोधनासाठी प्रोत्साहन, त्याला 10 लाखापर्यंत आम्ही हे देतोय. माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान सक्षमीकरण प्रोत्साहन, त्याला 10 लाखापर्यंत आम्ही देतोय. आणि दुर्मिळ कला, संस्कृती आणि पाककला पुनरुज्जीवन करण्यास देखील प्रोत्साहन म्हणून 5 लाख रुपयांपर्यंत देतोय. नाविन्यपूर्ण उत्पादन सेवांसाठी प्रोत्साहन प्रति 50,000पर्यंत देतोय. दिव्यांग रोजगारांच्यासाठी प्रोत्साहन, पर्यावरण प्रमाणपत्रासाठी प्रोत्साहन प्रति 10 लाख. आणि कृषी, माझ्या आता मुळशी किंवा तुमचं ते मुळशीच्या खाली तुमचा रायगड जिल्हा सुरू होतो, एक परिसर कॅराव्हॅन आणि साहसी पर्यटनासाठी पण प्रोत्साहन देतोय. तुम्ही बघा, परदेशामध्ये शुक्रवार झाला की ते तुमच्या व्हॅनला ते कॅराव्हॅन जोडतात आणि ते जाऊन कुठं राहतात.
तर आपल्याला एक चांगल्या प्रकारचे स्पॉट हे जिथं समुद्र किनारा आहे तिथं खूप काही होऊ शकतं, त्याला आम्ही ऑलरेडी प्रोत्साहन दिलेलं आहे. एकदा कुणीतरी त्याच्यामध्ये पुढाकार, एक लेडी मला पुण्यामध्ये भेटली होती आणि तिनं एक गाडी तयार केलेली आहे आणि त्या गाडीत तिनं एक छोटं टॉयलेट, असं ते टेबल ओढायचं पण टेबल होतं, स्वयंपाक करता शेगडी आणि गॅस सिलेंडर, ते छोटा गॅस सिलेंडर असं ते केलेलं आहे. तिला फार त्याच्यामध्ये ग्राहक मिळाले. तसंही आता ग्राहकांना पाहिजे, तशा पद्धतीनं पण तुम्ही त्या बाबतीमध्ये करू शकता. त्याच्यामध्ये पर्यटन वाढीसाठी हॉटेल व्यवसाय महत्वाचा आहे. राज्याच्या पर्यटन वाढी करायची असेल तर हॉटेल व्यवसाय हा अत्यंत महत्वाचा आहे. या क्षेत्रात देखील विकासाची अमर्याद संधी उपलब्ध आहे. कोणाच्याही मनात किंवा हृदयात जागा करायची असेल तर त्याची वाट पोटातून जाते असं म्हणतात. त्यामुळे चांगल्या प्रतीचं अन्न आपल्याला उपलब्ध करून द्यावं लागेल. हॉटेल चालण्याकरता नेमकं काय केलं पाहिजे? अर्थात सगळ्यात पहिलं हॉटेल मधल्या पदार्थाची चव आणि स्वच्छ ग्लासेस, स्वच्छता, माशा पिशा तर नसल्या पाहिजे. लोकांना अलीकडे क्लीन, महिलांच्या करता वेगळं स्वच्छता गृह, पुरुषांच्या करता वेगळं. आता महिलांचंही प्रमाण टुरिस्टच्या निमित्तानं बाहेर खूप पडतात. काही काही महिलांचा सारखा ग्रुप बाहेर पडतो आणि ते त्यांचं पर्यटन करून त्या ठिकाणी येतात. दुसरं महत्वाचं म्हणजे हॉटेलचं ॲम्बियन्स, कारण लोक घरातल्या वातावरणात बदल हवा म्हणून हॉटेलमध्ये जाणं पसंत करतात. अशा वेळी जर हॉटेलचा ॲम्बियन्स चांगला असेल तर मनशांती मिळते अशी ग्राहकाची धारणा आहे. तिसरं म्हणजे सर्व्हिस, सेवा. ग्राहकाला हॉटेलमध्ये गेल्यावर आधारातिथ्य करून घ्यायला आवडतं, त्यामुळे सेवा ही अत्यंत महत्वाची आहे. आणि ते ऑनलाईन बुकिंग वगैरे मी मगाशी सांगितलं तशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी. अलीकडे फार्म हाऊसचा पण नवा ट्रेंड वाढलेला आहे. आता काही काही जण तुमच्या रायगड जिल्ह्यामध्ये फार्म हाऊसेस करतात किंवा सेकंड होम करतात आणि इतर वेळेस ते त्यांच्या कुणाला तरी देतात आणि वापरायलाही देतात. म्हणजे फॅमिलीला इतकी रक्कम दिली तर आम्ही ते वापरायला देणार. गेल्या काही दिवसात शहरी जीवनाला आणि रोजच्या गंदगीला कंटाळलेला शहरी परिवार, शहरी माणूस हा निसर्गाच्या सानिध्यात जाण्याच्या करता उतावीर असतो. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचा पुणे शहर जिल्हा पिंपरी चिंचवड. सुट्टी आली की निघाली तिकडं. त्याच्यामध्ये त्यांना फार आवडतं आणि पैसा खर्च करण्याची पण त्यांची परिस्थिती त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टीला पण आपण महत्व दिलं पाहिजे. पूर्वी लोकांचं आपल्या मूळ गावाशी आणि तिथल्या मातीशी ऋणानुबंध होते. उन्हाळ्यात, दिवाळीच्या सुट्टीत, नाताळच्या सुट्टीत शहरी लोक आपल्या मूळ गावी जात असत. तुमच्याकडे जसं गणपतीला मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये येतात, तिथल्या लोकांच्याच निसर्गाच्या सानिध्यात जात होते. मात्र आता काही कारणांनी ही मंडळी गावाशी दुरावलेली आहे. आता फार्म हाऊसच्या नव्या संकल्पनेवर शहरातील लोकांना पुन्हा एकदा निसर्गाशी जोडण्याचं काम केलं जात आहे. त्यामुळं त्यांना जीवनात शांतता आणि समाधान मिळतंय. त्याच्यावर फार्म हाऊस रेंटनं राहण्याची चांगली संकल्पना पुढे आलेली आहे. आणि आपल्याला सांगतो, पर्यटनाच्या बाबतीमध्ये आम्ही ठामपणे तुम्हा लोकांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभं राहू. मागे मी पर्यटनाला मोठा निधी उपलब्ध करून देत होतो. आताही गिरीश महाजन आमच्या खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी हे नवीन धोरण आणलंय, कॅबिनेटने त्याला मान्यता दिलेली आहे. तुमच्या इथे श्रीवर्धन समुद्रकिनारा, दिव्यागर, हरिहरेश्वर, काळींचे चांदळवन, स्टार गेजिंग हे जे काही आहे त्याच्यातनं पण आपल्याला पर्यटकांना आकर्षित करता येऊ शकतं. आणि अलीकडं सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या गोष्टी चालतात त्याच्यातनं पण क्लिक केल्यानंतर वॉचरी करतात. मग कुठं कुठं काय काय त्याच्या संदर्भातली एक छोटी माहिती अशी बाकीची आता तुम्ही आम्हाला दाखवत होता तशी तीच तुमची याच्यामध्ये ठेवायची. आणि ते बघून पण लोक बरेचसे आकर्षित येतात. लोक बघत असतात कुठं काय कुठं काय कुठं काय समुद्र किनारा आहे, तो किती स्वच्छ आहे, तो म्हणजे रोजच्या रोज साफसफाई केली जाते का नाही, त्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यावर तुम्ही अवश्य याच्यात पुढे जावा. इथं मी मगाशी सांगितलं तसं आमच्या अतिथीच्या हातात ज्या गोष्टी असेल त्या अतिथी घरी राज्याच्या स्तरावरच्या गोष्टी मला
सत्याग्रह साहेबांनी पण पुढे मीटिंग लावायला सांगितलं तर मी मीटिंग लावेन आणि त्याच्यातनं बरेचसे प्रश्न जर कुठं थांबले असले आडले गेलेले असले तरी ते आपण मार्गी लावू. वेगाने वाढणारा व्यवसाय आहे आणि उलाढालीला चालना देणारा हमखास आर्थिक नफा मिळवून देणारा, परंतु हॉटेल व्यवसाय निश्चित कष्टाने केला पाहिजे तर या व्यवसायात निश्चित भविष्य आहे आणि रोजगार मात्र मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मिळतो. पर्यटन क्षेत्राला काम करण्याला अमर्याद संधी आहे आणि क्षमता आहे. या क्षमतेचा उपयोग आपण करून घ्या. राज्यात अनेक चांगल्या गोष्टी करणं शक्य आहे. राज्यात पायाभूत सुविधांची निर्मिती, उद्योगामध्ये वाढ, रोजगारामध्ये संधी, राज्याच्या आर्थिक सामाजिक सांस्कृतिक विकास अशा अनेक गोष्टी या पर्यटन विकासाच्या माध्यमातून पुढे नेता येणं शक्य आहे आणि काही तिथं खूप चांगल्या पद्धतीनं काम चालवलेलं आहे. मगाशी तुम्ही पोर्टच्या बद्दल, बंदराच्या बद्दल बोललाय, हे पण सुदैवाने आमच्याच राष्ट्रवादीकडे ते बंदर खातं आमच्या संजय बनसोडेकडे आहे. तिथं पण आपण तुम्हाला मदत करू शकतो, रो म्हणा किंवा आणखी काही. फक्त तिथं तेवढं हे पाहिजे, होली पाहिजे की जेटी गेल्यानंतर तिथं व्यवस्थितपणे ती लागली पाहिजे. अशा पद्धतीनं आमची तयारी. तुम्ही त्याच्यात पुढाकार घेतला तर मी पण तुम्हाला संपूर्णपणे ॲज अ फायनान्स मिनिस्टर, ॲज अ डेप्युटी चीफ मिनिस्टर या नात्याने मदत करायला तयार आहे. ही खात्री आणि विश्वास या चर्चासत्राच्या निमित्तानं आवर्जून मी आपल्या सगळ्यांना देतो. आणि आपण ज्या काही गोष्टी सुचवलेल्या आहेत त्याच्याबद्दल माझ्या प्रायव्हेट सेक्रेटरीने नोंद घेतलेलीच आहे. ते मुंबईत गेल्यानंतर सोमवारी आमची कॅबिनेट आहे, त्यावेळेस मी पर्यटन भोज आहे ना, पर्यटन जयश्री भोज आहे, त्यांच्याकडं ॲग्रिकल्चर पण आहे, पर्यटन पण आहे. MTDCच्या पण सचिव याला बोलली होती पर्यटनाला आणि त्या पद्धतीनं आपण एकमेकाला सहकार्य करू. पण पार्किंग बिर्किंग ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यांनी गाडी आणली, त्यांनी पार्किंग केली तर तुमच्याकडे राहिला तर ते गाडीचं चाकं चोरीला गेलं वगैरे असं नाही चाललं. तुम्हाला बाहेर वॉचमन पण ठेवावं लागेल. नाही, चेष्टा नाही करत, मी खरंच ते सांगतो की या बाबतीत त्यांना आल्यानंतर तो 10 ठिकाणी सांगेल नाही तुम्ही जावा, फार चांगलं आहे आणि लगेच रेट वाढवू नका. सध्या जरा त्यांना पचनी पडेपर्यंत रिजनेबल रेट ठेवा. मग हळूहळू तुम्ही सुविधा कशा देतात ते बरेच रेट वाढवा. चांगलं म्हणजे जेवणाची क्वालिटी वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्या पद्धतीनं आपण पुढे जाऊया. पण आम्ही मात्र मोठ्या प्रमाणावर या सवलती पर्यटनाच्या नवीन धोरणामध्ये तुम्हाला दिलेले आहे. त्याचा फायदा माझ्या श्रीवर्धनच्या बांधवांनी, भगिनींनी उचलावा, व्यवसायधारकांनी उचलावा ही विनंती. धन्यवाद. पुढच्या कार्यक्रमाला जय हिंद, जय भारत.